इकडे राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी आज सभागृहात निवेदन सादर केलंय। यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय। विरोधक भ्रमत असून ते संभ्रमितही असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय। तर विरोधकांनी केलेल्या टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचाही त्यांनी समाचार घेतलाय। दावोस दौऱ्यावर झालेल्या विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिलं। तसंच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांना कायमस्वरूपी नोकरीचा आमिष देणाऱ्या मंत्र्यांचीही मुख्यमंत्र्यांनी कानउघडणी केली। युवा प्रशिक्षण हा विषय आला होता। ज्यावेळी आपण हा प्रशिक्षणाचं धोरण घोषित केलं होतं त्याचवेळी आपण सांगितलं होतं की 11 महिन्याकरता प्रशिक्षण आहे। पहिल्याच दिवशी आपण क्लिअर कट सांगितलं होतं कोणालाही आपल्याला बॅकडोर एंट्री देता येणार नाही। त्यामुळे प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर त्यांना दुसरीकडेच नोकरी पाहावी लागेल। त्यामुळे त्या संदर्भात मला असं वाटतं की कुठलंही कन्फ्युजन असू नये। कोणीतरी सांगितलं, मला वाटतं भास्करराव बोलले की आमच्याकडे काहीतरी रेकॉर्ड आहे, तर माझ्याकडे नक्की तो रेकॉर्ड पाठवा तुम्ही, किंवा ती काही क्लिप आहे ज्या मंत्र्यांनी म्हटलं असेल की यांना परमनंट करतो त्या मंत्र्याचा प्रस्ताव राज्यपालांकडेच पाठवतो। तर मराठी भाषेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय तेही बघूया। ते मंत्रिमंडळ काय स्वीकारतंय? इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासूनच 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी ही शिफारस माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली। त्यामुळे त्यांनी 1ली ते 12वी असं कुठेही सक्तीचं काढलं नाही। त्यांनी 1लीपासनं हिंदी शिकवण्यात यावी याचा आधार घेऊन त्रिभाषा सूत्राचा GR काढला। आणि आम्हाला काय ठोकलाय, म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतो की सगळं आपण करून म्हणजे करून सरून भागले देवपूजेला लागले, पण सगळं करायचं तुम्ही आणि ठोकायचं आम्हाला। आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, या राज्यामध्ये सक्तीची, आमच्या राज्यात तुम्ही काही निर्णय घ्या, आमच्या राज्यामध्ये सक्तीची फक्त मराठी। मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना राज्यात राजकारणामध्ये चर्चेत असलेल्या वादग्रस्त टिपू सुलतानवर भाष्य केलंय। तर विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका केली आहे। टिपू सुलतान छत्रपती शिवरायां एवढे मोठे राजे होते याला आक्षेप आहे। ज्यावेळी असं म्हटलं जातं की छत्रपती शिवरायां एवढाच गुणगान टिपू सुलतानचा केला पाहिजे त्याला आक्षेप आहे। वर्षानुवर्ष आम्हाला हे शिकवलं की टिपू सुलतान महान राजे होते, पण हे कधी सांगितलं नाही की 75,000 हिंदूंची आणि 33,000 नायरांची कत्तल करणारे देखील तेच टिपू सुलतान होते। आपले प्रदेशाध्यक्ष हिंदूंची कत्तल करणाऱ्या, गायींची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतानच्या बरोबर महाराजांची तुलना करतो। अरे त्यांचे गोडवे गाताना आणि टिपू सुलतान, अरे टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी बंटी भाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांची तुलना तुम्हाला मान्य आहे? मान्य नाही ना, पाहिलं पण मान्य नाही आहे आणि आपल्यालाही मान्य नाही। टिपू सुलतानचे गोडवे गाणे, त्याचं उदात्तीकरण करणे, छत्रपती शिवाजी महाराजांशी त्याची तुलना करणे हे पूर्णपणे दुर्दैवी आहे। तर दावोस दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी कसं उत्तर दिलंय तेही बघूया। जे काही डावोसमध्ये करार झाले त्या संदर्भात देखील या ठिकाणी पुष्कळ बोललं जातं। अनेक वेळा तर हे सांगितलं होतं की तिथे जाऊन करार का करता, इथेच का करार करत नाही। आता आदित्यजी तुम्ही गेला होतात, एक करार केलाय तुम्ही, आहेत त्याचे फोटोही आहेत, केले आहेत, नाही चूक नाही आहे। अरे बाबा तुम्ही का, वाय आर यू डिफेन्सिव्ह? यू आर ॲब्सोल्युटली राईट डुईंग दॅट। येस, पुढच्या वेळेस घेऊन जातो, माझी अडचण नाही, मी घेऊन जातो। जी काही टीका केली जाते की जणू काही आम्ही फिरायलाच त्या ठिकाणी गेलो आणि आता काहीतरी करायचं म्हणून काही कागदांवर सह्या करून आलो, असं नाहीये। डावोस इज अ व्हेरी सिरियस बिझनेस आणि तो सिरियस बिझनेस करून आम्ही त्या ठिकाणून येतो। हो, आता मी व्हिसा काढायला चाललेलो आहे।
आणि तिथे बर्फ असतो तर जॅकेट पण चांगली घेऊन मग सोबत एकामेकांना तेवढे थंडी में भी गर्मी का एहसास ह्या देखील होणं गरजेचं आहे. डॅवॉस काही नुसतं करारसाठी नसतं. बायलॅटरल मीटिंग्स असतील किंवा तिकडच्या फोरम्समध्ये भेटणं बोलणं असेल, अनेक लोक तिथे भेटतात, त्याच्यातून त्या भेटीगाठी होऊ शकतात. आता बातमी राज्यसभा निवडणुकीसंदर्भातली. राज्यसभेची एक जागा आणि तिघांचा दावा अशी गत आता महाविकास आघाडीची झालेली आहे. राज्यातल्या राजकारणापेक्षा देशाचा विचार करता काँग्रेससाठी ही जागा महत्त्वाची आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा सूर काँग्रेसच्या नेत्यांनी लावलाय. तर मुंबईमध्ये आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक पार पडली. तर शरद पवारांचीही राज्यसभा लढण्याची इच्छा आहे असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. त्याचवेळी ठाकरेंसोबत चर्चा झाल्यावर निर्णय घेऊ अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. तर ठाकरेंची शिवसेना देखील या जागेकरता अडून बसली आहे. दरम्यान या बैठकीसाठी आदित्य ठाकरेंना दोनदा बोलवण्यात आलं, मात्र या बैठकीला जाण्यात त्यांनी टाळल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसचे मित्र आपल्या दाव्यावर पाणी सोडणार की मैत्रीवर पाणी सोडणार पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान काँग्रेसला महाराष्ट्रातल्या मित्रपक्षांनी साथ न दिल्यास राज्यसभेतलं त्यांचं विरोधी पक्षनेतेपद हे धोक्यात येणार आहे.